मी माझे मावळो सर्व, तू तुझे उगवो आता. मी तू पण जगन्नाथा, होवो एकची तत्वता. देव भक्त असे द्वैत, अद्वयत्व न खंडिता. दाखवी देव देवेशा, प्रार्थना ही तुला आता. सद्गुरुनाथ महाराज की जय. तरी नित्य नवी जे कीर्ती, अर्जुना ते माझी मूर्ती, आणि अवतारेसी जे संपत्ती तेही मीच जाणे. बघा, आता नित्य नवी जी कीर्ती आहे ती, आता कीर्ती नित्य नवी याचा अर्थ काय? बघा, ईश्वर जो पूर्वी होता, जो पूर्वी ऋषी मुनींनी किंवा त्यावेळच्या समाजाने त्याची जी आराधना केली, त्याच्या पुढच्या समाजाने केली, त्याच्या पुढच्या समाजाने केली, त्याच्या पुढच्या समाजाने केली, ही सर्व ईश्वराची कीर्ती कायम पुढे पुढे पण जात आलेली आहे. बरोबर, म्हणजे पुढे काय आलंय आपल्यापर्यंत? त्याच्या निर्मितीची कीर्ती सातत्याने आपल्यापर्यंत येऊन पोहोचलेली आहे. त्या कीर्तीमध्ये मी आहे असं तर म्हणतोय. म्हणजे त्याच्या अगोदरचं, कारण आपण जे अगोदर जे पाहिलं त्याच्यामध्ये काय दिलंय, उत्पत्ती स्थिती लयाच्या जाणीवेतनं बोललेला आहे तो. त्याच्यामुळे त्याला धरूनही त्याची स्वयंभू कीर्ती जी आहे त्याचं स्वरूपही आपल्याला बघता येतं, आणि व्यक्तिशः आपल्यामध्ये सुद्धा म्हणजे कुठलं की त्याची जी कीर्ती आहे ईश्वराची कीर्ती, त्या कीर्तीला कुठली धारणा आहे? फक्त प्राकट्य एवढीच त्याच्या पाठीमागची धारणा आहे. त्याच्यामध्ये त्याच्या स्वतःच्या आत्मजाणीवेमध्ये कुठल्याही प्रकारची आसक्ती नाहीये, आणि निर्मितीच्या प्रत्येक जाणीवेमध्ये रिजेक्शन पण आहे, म्हणजे अनासक्ती आली त्याच्यामध्ये. बरोबर की नाही? आणि त्याच्यामुळे प्रत्येक स्टेजला त्याची कीर्ती पुढे पुढे जात राहते. अशा प्रकारे जो माणूस त्याचं जीवन जगतो, आता व्यक्ती याच्यावरती आलं की तुमचं व्यक्तिमत्व तुम्ही अशा प्रकारे घडवा की त्याची कीर्ती सातत्याने पुढे पुढे जात राहील. आणि ती कीर्ती जर अनासक्तीच्या जाणीवेतून जात असेल तर ती जी कीर्ती असेल त्या कीर्तीमध्ये मी आहे असं समज. बघा, हे ज्ञानेश्वर महाराजांची कीर्ती हा वेगळा प्रांत आला की नाही, इथं तुम्हाला कृष्णाला काय म्हणायचं ते कळू शकतं. एकनाथ महाराजांनी जीवन जगले, किती अनासक्त जगले, बरोबर आहे की नाही? आणि त्याच्यातनं त्यांनी जे सर्व तयार केलं, त्यांचं तत्वज्ञान, त्यांची भूमिका, एक लक्षात ठेवा, तत्वज्ञान विविध रीतीने विविध पद्धतीत मांडल्या जातं, आणि तो जो आहे वेद उपनिषद, त्याच्यानंतर अगदी कुठल्या इवन ज्ञानेश्वरी वगैरे स्वतः सर्व ज्या गोष्टी आहेत आपल्या समोर येणाऱ्या कुठल्याही तत्वज्ञान स्वरूपातल्या पुस्तकाचा अभ्यास जरूर करावा, याबद्दल वाद नाहीये. परंतु त्याच्या मूळ अनुभूतीत शिरल्यानंतर आपल्या जाणीवा जेव्हा आपल्यामध्ये उत्क्रांत होतात ते आपलं स्वतःच स्वयंभू तत्वज्ञान असतं, लक्षात ठेवा. हा तत्वज्ञानातला फरक आहे. वेदांना मांडलेलं तत्वज्ञान ईश्वराविषयी हे वेदांचं राहिलं, इथे चुकीचा अशातला भाग नाहीये. परंतु उपनिषदांनी मांडलेलं तत्वज्ञान हे उपनिषदांच्या जाणीवेतलं आहे.
म्हणजे ते वेद आणि उपनिषदातले आता संदर्भ त्याच्याशी घ्यायचा नाही, पण वेद आणि उपनिषदांच्या दोघांच्याही सम्यक जाणीवेतून समाज व्यवस्थेसाठी वेगळ्या रीतीने जाणारं जे तत्वज्ञान आहे ते जे श्रीकृष्णाने मांडलेले ते भगवद्गीतेचा मानदंड हा श्रीकृष्णाची स्वयंभू निर्मिती आहे, लक्षात ठेवा. म्हणून आपल्या आत्म्याच्या जाणीवेतून जे आपल्याला अनुभवात येतं ते खरं तत्वज्ञान म्हटलेलं आहे. खूप स्पष्ट आहे हे. म्हणजे दुसऱ्याने सांगितलं म्हणजे मी सांगतो म्हणून हे खरं असं तुम्ही अजिबात मानू नका. असं कोणी मानायचं पण कारण नाही, पण माझ्या आत्म्याच्या प्रेरणा मला काय दाखवतात हे ज्याला समजतं तोच तत्वज्ञानी होऊ शकतो. बाकीच्यांचा आधार आहे. कृष्णाने पण आधार घेतलाय, सांख्यांचाही घेतलाय, उपनिषदांचाही घेतलाय, योगाचाही घेतलेला आहे. म्हणजे पतंजली योगाचा पण सूत्रांचा अभ्यास श्रीकृष्णाचा होताच. आणि त्या काळातल्या त्या प्रमुख भूमिका होत्या, ते शिकवायला लागायचं. म्हणून ते कर्माच्या जाणीवा सर्व पतंजलीच्या योगातल्या आहेत असं म्हणायला काही हरकत नाही एक प्रकारे, बरोबर ना. आणि सांख्यांच्या ज्या जाणीवा आहेत त्या प्रकृती पुरुषाच्या या जाणीवेतनं आलेल्या आहेत. म्हणून पतंजलीच्या योगसूत्राप्रमाणे कर्माला प्राधान्य आहे, पण कर्माला प्राधान्य त्यांनी शारीरिक रचनेपुरतं दिलेलं आहे. आणि परत ते जेव्हा योगावरती येतात तेव्हा त्या योगाला धरून गीतेनी स्वतःचा योग वेगळाच म्हटलेला आहे. अर्जुना समत्व चित्ताचे तेचे सारदान योगाचे आहे ना, पतंजलीमध्ये पण आहे. कारण ते मनाच्या आणि याच्या जाणीव आहे ना. हा ध्यान समाधी पण त्या शारीरिक कर्माच्या दृष्टीने मांडलेल्या आहेत. लक्षात आले का? 24 तासाच्या जीवन पद्धतीमध्ये मांडण्याची जी प्रमुख योजना केल्या गेलेली आहे ती गीतेमार्फत केलेली आहे. हा थोडा म्हणजे काय तार्किक उहापोह आहे, परंतु सांगण्याची भूमिका आहे मला काय की प्रत्येकाला त्याच्या आत्म्याच्या जाणीवेतून ते शोधावं लागणार आहे. म्हणून हा स्वयंभू स्वतंत्र स्वतःचा असा अध्यात्माचा विस्तार असावा लागतो. तो करतो म्हणून मला त्याचा फायदा आहे हे काही प्रमाणात थोडंफार असेल, म्हणजे ज्याला आपण अनुषंगिक प्रारब्ध म्हणतो एवढाच त्याचा उपयोग आहे, पण त्याच्या पलीकडे काही नाही त्याचा उपयोग. लक्षात म्हणजे मी समजा कोणाच्या तरी आता पालखी सरांबरोबर गेलो कुठं आणि त्यांनी त्यांची नवीन गाडी काढली समजा, हो नातू सर, तर आम्ही त्यांच्या गाडीतनं जाऊ, हो बरोबर आहे, पण ती गाडी काही माझी होऊ शकत नाही ना. हा फरक आलाच. अनुषंगाने मला त्याचा आनंद मिळेल, परंतु त्याला एक लिमिटेशन आलं ना. म्हणून मला माझं स्वातंत्र्याने ईश्वर शोधता यायला पाहिजे. सत्संगाचा उपयोग नाही असं नाही, सत्संगाचा उपयोग आहेच आहे, परंतु प्राथमिक आपल्याला वैयक्तिक साधनेची वैयक्तिक बौद्धिक विकासाची जाणीव आपल्यामध्ये उत्क्रांत व्हायला पाहिजे. हा त्याच्या पाठीमागचा मूळ हेतू आहे. या भूमिकेतनं ते म्हणतायत. तर आता नित्य नवी जी कीर्ती आहे ती अर्जुना माझी विभूती होय म्हणून अशी जी कीर्ती म्हटलेली आहे. आता याच्यामध्ये कसं झालंय, माणूस रजोगुणी असतो, बरोबर, कारण तिन्ही गुण एकाच माणसामध्ये सत्व रज आणि तम, म्हणून रजोगुणातनं होणारं कर्म जे तयार होतं हा थोडा विस्तार वेगळा, म्हणजे कीर्ती हा शब्द समजण्यासाठी मी करतोय. तर रजोगुणातनं होणारं जे कर्म होतं त्याच्यामध्ये अपेक्षा आली, बरोबर आहे. ते सत्वगुणी होऊ शकतं का? सत्वगुणी होऊ शकत नाही ते. म्हणून त्याची होणारी कीर्ती एक प्रकारे व्यक्तिमत्वाचा अहंकार प्रदर्शित करते. बघा, मोठे मोठे बिझनेसमॅन, मोठे मोठे धंदेवाले म्हणा किंवा मोठ्या मोठ्या पदावर काम करणारी लोक बघा, हे रजोगुणातल्या जाणीवेतनं पुढे गेलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या प्रत्येक कृतीला कुठे ना कुठेतरी अहंकाराचा दर्प हा दिसतोच दिसतो. पण हेच कर्म सत्वगुणाच्या जाणीवेतनं जेव्हा होतं तेव्हा ते सर्वांच्या उपयोगाचं होतं. त्यामुळे त्या सत्वगुणाच्या जाणीवेतनं
त्याला ती पुढची जी कीर्ती मिळते ती कीर्ती म्हणजे ईश्वराची विभूती असते. म्हणून ईश्वराच्या आशीर्वादाशिवाय अशा प्रकारचे घटना घडत नाही. म्हणजे आता याची उदाहरणामध्ये सर्व संत मंडळी आहेत बघा. आता स्वतः आमच्या वडिलांचं उदाहरण जेव्हा आम्ही पाहतो आमच्या डोळ्यांनी, तेव्हा काय त्यांनी जेव्हा सर्व सोडून दिलं आणि केवळ स्वतःचं अध्यात्म साधलं आणि त्याच्यातनं एक प्रकारे सामाजिक दृष्टिकोनातनं काय हवं आपलं जे काही कर्तव्य आहे तर समाजालाही काही देता आलं तर द्यायचा प्रयत्न केला त्यांनी. आणि याच्यामध्ये अपेक्षा काय होती का? अपेक्षा काहीच नव्हती. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीमधनं त्यांच्या कीर्ती ज्याला म्हणतो आपण ती ईश्वराची विभूती म्हणून पुढे जात गेली. म्हणून आज वयाच्या 95व्या वर्षी सुद्धा त्या विभूतीचा ते पूर्णपणे एक प्रकारे अनुभव घेत असतात. लक्षात ठेवा, फार वेगळ्या घटना आहेत त्या सगळ्या. म्हणून कीर्ती, आता तुम्हाला पटलं असेल मी काय म्हणतोय ते, बरोबर आहे की नाही? कीर्तीचं स्वरूप जे आहे हे अशा प्रकारचं आहे. म्हणजे कीर्ती काय झाली? एक प्रकारची आपल्या भोवती असणारी ईश्वरी शक्ती. कारण याच्यात पौरुषत्व कुठलं आलं का? पौरुषत्व त्या गुणात्मक दृष्ट्या आलं, परंतु कीर्ती ही प्रकृतीमध्ये कार्य करायला लागते म्हणून ते स्त्रीचं रूप म्हटलं जातं. स्त्री शक्ती कार्य करते असं म्हटलं जातं. म्हणून आता पुढे माझी विभूती होय आणि औदार्यासह जी संपत्ती. आता श्री लक्ष्मी म्हणतो आपण. षडगुण ऐश्वर्य संपन्नतेमधल्या या गोष्टी आहेत सर्व. षडगुण ऐश्वर्य संपन्नतेमध्ये काय म्हटलं आपण? यश म्हटलं, ज्ञान म्हटलं, श्री म्हटलं, औदार्य म्हटलं, वैराग्य म्हटलं. हे सर्व सद्गुण ऐश्वर्य आणि ज्ञान आहे. परत या सर्व षटगुण ऐश्वर्य संपन्नतेची जाणीव म्हणजे ईश्वराची गुण आहेत. आणि भक्ताचे गुण कुठले म्हटले आपण? आठवत आहे काय? भक्तानी कसं असलं पाहिजे? षटगुण ऐश्वर्य संपन्न भक्त कसा असतो? सुहास्य वदन, प्रसन्न दर्शन, निर्मल अंतःकरण, मित मधुभाषण, सदैव सत्याचरण, एवं षड्विध सज्जन लक्षण. म्हणून साधकांनी ही षड्विध सज्जन लक्षणांगी बाणवली की षडगुण ऐश्वर्य संपन्नता त्याच्यावरती ऑटोमॅटिक ती शक्ती, गुणात्मक शक्ती त्याला विभूती स्वरूपात प्राप्त होतेच. असं गणित झालं ना. त्यामुळे मार्गही मिळाला की आपण कशा प्रकारे आपलं व्यक्तिमत्व असावं. म्हणजे साधनात हे प्राप्त होते की नाही बघता यायला पाहिजे ना. साधना करूनही जर आपण आतून आनंदी राहू शकत नसू, साधना करूनही आपल्यामधल्या ज्या विविध प्रसन्न दर्शन म्हटलंय अंतःकरणाची निर्मलता तयार होत नसेल तर मग ती साधना कुठेतरी कमी पडतीये असं समजायला हरकत नाहीये. पण आपण साधक आहोत त्यामुळे या मार्गावरती चालत राहिल्याशिवाय हे गुण पण येणार नाहीये. आणि मनाला सतत म्हणावं लागणार आहे, मना सज्जना भक्तिपंथेची लावे. म्हणून मनाला सज्जन करता यायला पाहिजे. हे मनाचं सज्जनत्व आहे ना, हे आपण विसरून बसल्यामुळे आपल्यामधलं ही जी षटगुण ऐश्वर्य संपन्नता आहे ही कमी झालेली आहे. कारण सत्वाचा उद्रेकच व्हावा लागणार आहे. रजोगुणातनं सत्वगुण वाढला पाहिजे, तमोगुण नव्हे. असं आहे ते गणित, ही भूमिका. म्हणून पुढे काय होतं बघा, औदार्यासह जी संपत्ती तीही माझी विभूती आहे. म्हणजे औदार्य महत्वाचं आलं ना. औदार्य नसेल, आपण जर आपली संपत्ती फक्त आपल्या पुरतीच मर्यादित ठेवत राहिलो, त्याला समाजाच्या जाणीवेतनं जर आपण त्याला कधी पुढाकारच दिला नाही त्या संपत्तीला, तर ती संपत्ती जागच्या जागी थिजून जाणारे लक्षात ठेवा. नाहीतर त्या संपत्तीचा काहीही म्हणजे आपणही उपभोग घेणार नाही आहोत
आणि आपल्या पुढच्यांनाही त्याचा कितपत उपयोग होईल हेही सांगता येत नाही. म्हणून औदार्य आपल्या धर्मामधल्या ज्या गोष्टी सांगितल्या आहेत की आपल्या प्राप्तीच्या किमान 1/10, किमान 1/8, किमान 1/5 तरी कायम माणसानी दान म्हणा किंवा सत्कार यासाठी देत राहावं. देण्याची वृत्ती वाढली पाहिजे. कारण बाकीच्या 14 तासामध्ये आपण कायम घ्यायचीच वृत्ती तयार झालेली असते. आपली द्यायची वृत्ती येतच नाही आणि तो तर सर्व देतोय आणि काहीही न घेता मग ईश्वर भेटेल का? पण ईश्वराचे गुण आपल्या द्यायला पाहिजेत ना, तरच ईश्वरासारखे होणार ना आपण. मग औदार्य हा त्याचा गुण आहे हे तर समजलं पाहिजे ना आपल्याला. आणि मी इतकं चिंगूस आहे की मला कुठलीही गोष्ट करायची म्हणजे मी 100 वेळा विचार करत बसतो त्या पैशाचा. आणि तसं पाहिलं तर बँकेमध्ये बरेच लाखो रुपये असतात. असं काही नसतं आणि ते काही मरेपर्यंत लागतात असंही काही नाहीये मला. म्हणजे हा ज्याचा त्याचा विचार आहे. हा मग कोणी म्हणेल असा व्यवहार असेल का असं. आता बघा तुम्ही काय करायचं हा ज्याचा त्याचा विषय. आपल्याला ईश्वर मिळवायचा आहे. तुकारामाने तर सगळं सोडून दिलं होतं. पण किमान ज्ञानेश्वर महाराज किंवा बाकीचे संत असं तरी म्हणतायत की सर्व सोड म्हणजे सर्व संन्यास करा असं म्हणणं नाही, पण किमान औदार्य दाखवा ना. वेळ प्रसंग आला समजा तर औदार्याने आपल्याला भरभरून दुसऱ्याला देता तर यायला पाहिजे. त्याच्या गरजेला तर देता यायला पाहिजे. म्हणून त्या श्रीला हे औदार्याची जोड जेव्हा मिळते तेव्हा ती जी श्री असते ती श्री, मग ती श्री कुठं झाली? आपल्याकडे राहिली ना. लक्षात घ्या. म्हणून आपली श्री ही ईश्वराची विभूती जर व्हायचं असेल तर त्या अगोदर आलेल्या पैशाला औदार्याचं स्वरूप द्यायचं. मग उरलेले जे पैसे आहेत लक्ष्मी ज्याला म्हणतो ती श्री होते. नाही तर ती नुसती लक्ष्मीच राहते. लक्ष्मीचं परिवर्तन करता यायला पाहिजे ही जाणीव आहे आणि त्याच्यात विभूती. लक्ष्मीत मी असं म्हटलेलं नाहीये, लक्षात ठेवा. म्हणून ज्याची लक्ष्मी तो नारायण बळकट धरावा म्हटलंय. लक्ष्मीला बळकट धर असं म्हटलेलं नाहीये रामदास स्वामींनी. केवढा वेगळा विषय बघा हा. छोटासा आहे आणि किती जीवनाशी रिलेटेड आहे ना. आणि आपण अध्यात्म करतो आहोत, समजून घ्यायचा पण प्रयत्न करतो. म्हणून श्री म्हणून आपली लक्ष्मी श्रीमध्ये कशी परावर्तित होईल हे बघणं आपलं कर्तव्य नाही का? म्हणून आपल्या धर्मातच सांगितलंय की 1/10 तुम्ही जे पैसे कमवता त्याच्या 1/10 पैसे खर्चामध्ये टाका, ईश्वरी कार्यासाठी द्या. म्हणून हे फार महत्वाचं गणित आहे. नाहीतर तीच लक्ष्मी जी असते ती अवदसा ठरते. लक्षात घ्या. आता कळणार नाही आपल्याला पण त्याच्या कारण काळ हा भयंकर आहे. कारण ते काळाला सगळं कळते. कारण तोच श्री असतो, तोच विभूती असतो. तो श्रीची विभूती आहे आणि तो काळ म्हणूनही विभूती आहे. सर्व परत एका ठिकाणी जाते सगळी गणित. म्हणून आपल्या सर्व संवेदना कुठंतरी एकत्रित कुठंतरी रेकॉर्डवर जात आहेत. लक्षात ठेवा. म्हणून आपण नेहमी म्हणतो की आपल्याला परमेश्वर बघतो आहे असं ठरव. कायम क्षणाला समजा एक वरचा अंकुश येतो. ही भक्तीची जाणीव आहे. लक्षात ठेवा. आणि हे जेवढं आपण मुळातनं समजून घेऊ तेवढा आपल्या व्यक्तिमत्वामध्ये बदल होणार आहे. म्हणून आपल्या पैशाकडे आपल्याला श्री म्हणून जर बघता आलं तर आपल्याला विभूती कळेल असं म्हणण्याचा अर्थ आहे. नाहीतर नुसतेच पैसे बँकेत आहेत ती लक्ष्मी म्हणून आहे, ते काही दिवसांनी निघून पण जाणार आहे हेही गृहीत करा. आणि गेलेली पाहिलेली पण आहे आपण गेल्या 50 वर्षाच्या आयुष्यात 55 वर्ष असं काही झालेलं नाही की आपण जन्मापासून जमवलेली लक्ष्मी सगळी आपल्याकडे राहिलेली. तर ती जाती पण आहे. मग ती जातच असेल तर माझ्या अवतार्याने जाऊ दे ना. एवढी वेगळी भूमिका आहे ही. लक्षात ठेवा. फार वेगळी भूमिका आहे. प्रापंचिकांसाठी खूप उपयुक्त भूमिका आहे म्हणून मी सांगितली. एनिवे म्हणून
तीही माझी विभूती आहे. आणि तेगा मी वाचा जे सुखासनी न्यायाच्या आरुढोनी विवेकाच्या मार्गी चाले. आणि जी वाणी न्यायाला व विवेकाला धरून असते ती माझी विभूती होय. वाणी म्हणजे आपण देत असलेले, उच्चारत असलेले परा पश्यंती मध्यमे मधून वैखरीतनं बाहेर येणारे शब्द त्याला वाणी म्हणतो आपण. बरोबर आहे की नाही? आता परेमधून येणारे जर शब्द असतील तर ते ईश्वराच्या जाणीवेतून येत असतील तर ती वाणी ईश्वराची विभूती आहे असं समज. म्हणून सद्गुरु वचनाला फार महत्व आहे, कारण ते परेतून आलेले आहेत, लक्षात ठेवा. कारण ते कुठं राहत असतात? परेहून परते घर ते राहू निरंतर. म्हणजे परेहून परते घर कुठलं आहे? शून्य, निशून्य आणि महाशून्याच्या जाणीवेतून ते राहत असतात. आणि तिथून येणारे शब्द मी ब्रह्म आहे, ओम तत्वम सोहम सहा हे तू कर, बस. बाकी काही करू नको, फक्त माझी भक्ती कर. शेवटी तर कृष्णाने हेच सांगितलंय गीतेमध्ये. बाकी जाऊ दे, सगळं सोडून दे. इतकं सर्व तत्वज्ञान सांगितलं 18 अध्यायाचं. पण माम एकम शरणम व्रज, बस मला एकट्याला शरणी आहे, बाकी जाऊ दे. गेले गेली ते अवघड आहे ना. अवघड म्हणजे ते समजून घे. अवघड का वाटतं? अवघड नाही ऍक्च्युली, ते आपल्या भक्तीच्या जाणीवा वाढतायत त्याच्यामुळे आपलं केवढं आहे असं वाटतं, आहे की नाही? हे खूप सुंदर आहे. ही ज्ञानयुक्त भक्तीची जाणीव आहे. म्हणून त्या भूमिकेतनं जी वाणी न्यायाला व विवेकाला धरून आहे. आता हा जो विवेक आला, हा विवेक आत्मानात्म विवेक आहे. कारण प्रत्येक जीवामध्ये मी ब्रह्म आहे हे पाहत आहे. त्याच्यामुळे त्याला जो मी न्याय देणार आहे तो ईश्वरीय न्याय ऋतत या स्वरूपातला देणार आहे. बघा, आलं का तुमच्या लक्षात? म्हणजे माझी न्यायाची जाणीव ऋतत स्वरूपाती जेव्हा बृहत येते, विशालतेमध्ये येते, तेव्हा ती जी वाणी जी बाहेर पडते रामशास्त्री प्रभूंची, ती वाणी म्हणजे मी आहे, लक्षात ठेव. म्हणजे ती रामशास्त्री प्रभूंची का म्हटलं मी? कारण ती थोडी कठोर होती परंतु सत्य होती, लक्षात ठेवा. कारण सत्यम, ऋतत आणि बृहत हे माझं स्वरूप आहे असं अतिमानसिकतेच्या जाणीवेतल्या सच्चिदानंद स्वरूप परब्रह्माचा आविष्कार आहे. आणि वननेस आणि युनायटेडनेस आणि हार्मनी या 3 गोष्टी त्याच्या अंतःकरणाच्या अतिमानसिकतेच्या जाणीव आहेत. आणि ती जी आहे ती पराशक्ती आहे. योगी अरविंदांना जी पराशक्ती म्हणायची आहे ती पराशक्ती आहे, अतिमानसिक जाणीव. आणि तिला जे सिद्ध करायचंय ते हे सिद्ध करायचंय. तिला जे या पृथ्वीवरती ब्रह्मांडामध्ये स्थापन करायचं आहे ते हे स्थापन करायचं आहे. ऋतत, सत्यम, ऋतत आणि बृहत. सत्याची जाणीव, निर्दोष न्याय. म्हणून ईश्वराच्या दरबारामध्ये कोणीही जीव असो त्याला न्याय हा निर्दोषच असतो. म्हणजे त्याच्या दोषांच्या आणि गुणांच्या दोन्हीही जाण्याच्या दृष्टीने त्याच्या पुढच्या गतीला निर्दोषपणा कसा येईल हा तो न्याय आहे, लक्षात ठेवा. कारण त्याचं कल्याण साधायचंय. म्हणून आपण प्रारब्ध जे भोगत असतो हा ईश्वराचा निर्दोष न्याय आहे हे कळलं पाहिजे आपल्याला. म्हणून प्रारब्ध भोगूनच दिलं तर त्या निर्दोष न्यायाला आपण बरोबर सामोरे गेलेलो आहोत. आणि ईश्वराचा आशीर्वाद, तो न्याय जेव्हा आपण आपल्या जीवनात त्याच्या जाणीवेतनं अनुभवतो तेव्हा मग तोच आपल्याला जवळ घेतो, निजभक्ता जवळ घेतो असं म्हटलंय.
म्हणून आपल्याला एक प्रकारे हे जे जेल बंद केल्यासारखं वाटतंय जीवनामध्ये, जग हे बंदीशाह असं म्हटलं जाते, हे का वाटतंय तर हा त्याचा निर्दोष न्याय आहे. हा न्याय आपल्याला कळला पाहिजे. आणि हा कळत नसल्यामुळे आपण कायम देवाच्या दरबारामध्ये जाऊन आसन वारे नारळ फोडा, माझं चांगलं कर. अरे मी तुझं वाईट केलेलंच नाहीये, चांगलं कर काय म्हणतोयस. खाडकीने हनुमंतांनी दिली कान फाटत जाऊन तर. वेगळ्या गणित आहे, लक्षात ठेवा, खूप कठीण आहे एकदम. निर्दोष न्यायच तुला कळला नाही बेट्या. मी तुला कुठे कल्याणाच्या मार्गावर न्यायचा प्रयत्न करतोय. भोगून मोकळा हो, पुढचा जन्म बघ काय होतंय तुझा. मरण ही एक मधली संकल्पना आहे. शरीर जाईल येईल, पण तू स्वतः म्हणून कायमच प्रवासी राहशील. आणि जेव्हा माझ्यापर्यंत येऊन पोहोचशील तेव्हा तुला कळणार आहे हा निर्दोष न्याय काय आहे आणि हा बृहत स्वरूपात कशा प्रकारे कार्य करतोय. योगी अरविंदांना सुद्धा समजणं अवघड आहे. म्हणजे तसं ते जरा जड जातं. त्याची कारण ही आहेत, कारण हे काय खूप पुरुषोत्तमाच्या जाणीवेतनं यांनी सर्व अनुभवलेल्या गोष्टी आहेत. म्हणून ते या अशा प्रकारे त्यांचे शब्द येतात बाहेर, त्या भूमिकेतनं ते म्हणतात. म्हणून पुढे देखिलेनी विवेकाच्या मार्गी चालित आलं. देखिलेनी पदार्थे जे आठवणी दे माते, ते स्मृतीही येथे त्रिशुद्धी मी. म्हणून आपल्या आत्महिताचा घात न करणारी धारणा शक्ती ही माझी विभूती होय. आणि आत्मप्राप्ती करता शम दमादी साधनांचे दुःख ज्या धैर्याने सहन केले जाते, ते धैर्य व कोणी अपकार केला असता उलट त्याच्यावर अपकार करण्याची वृत्ती न उठणे ही जी क्षमा आहे ती माझी विभूती आहे. म्हणजे आता बघा कसं झालं, ही जी मेधा आहे, ही जी धृती आहे आणि ही जी क्षमा आहे, या आपल्यातल्याच शक्ती आहेत. बाहेरच्या गोष्टींना विरोध करण्याची किंवा सहन करण्याची ताकद आपल्याला मध्ये नसल्यामुळे आपल्याला दुःख होत आहे. हा आपला कमकुवतपणा आहे की बाहेरून येणाऱ्या फोर्सेसचा आपण सहनशक्ती आपली राहत नाही, म्हणून दुःख निर्माण होत आहे. ही भूमिका पण समजून घेण्यासारखी आहे. म्हणून आत्महिताचा घात न करणारी धारणा शक्ती. म्हणून आपलं आत्महित कशात आहे? आत्महित म्हटले स्वार्थ नाही म्हटलेलं, आत्म्याचं हित, जीवात्म्याचं सुद्धा नाही. मी जीवात्मा आहे, पण जीवात्म्याची बुद्धी एवढी अग्र व्हायला पाहिजे की येणाऱ्या प्रत्येक क्षणामधनं मला या जीवात्म्याला आत्म्यात कसा परावर्तित करता येईल याला आत्महित म्हटलेलं आहे. म्हणजे साधना झाली ना. तुम्ही कशासाठी ध्यान करताय? ध्यान म्हणजे ध्यान करता असं मला म्हणायचं. ध्यान करताय तर ते आत्महित म्हणजे काय, किमान त्या तेवढ्या अर्ध्या एक तासाच्या जाणीवेमध्ये मी किमान जीवात्म्याला आत्म्याच्या जाणीवेत न्यायचा प्रयत्न करतोय. पण येणारा पुढचा क्षण ध्यान झाल्यानंतरचा हा सुद्धा मला त्या आत्म्याच्या जाणीवेत जेव्हा न्यायचा प्रयत्न माझा होईल, तेव्हा जो क्षण मी जगत असेल त्यासाठी कुठली माझी मानसिकता लागेल, धारणा ही कशातनं तयार होते? अंतरंग चतुष्टयातनं होते. त्याच्यामध्ये बुद्धी हा महत्वाचा भाग येतो. म्हणजे मनाला हे कळलं पाहिजे. म्हणजे मन, बुद्धी, चित्त याच्या जाणीवांमध्ये ही धारणा तयार व्हायला पाहिजे की मला प्रत्येक क्षणामध्ये ईश्वराच्या जाणीवेतनं मला परावर्तित व्हायचंय. याला अहम आत्मा कधीची विसरू नये असं म्हटलेलं आहे. आता हे जगणं हा परमार्थ टोकाचा इथं सुरू होतो. अगोदर सुरुवातीचा परमार्थ संसार काय, परमार्थ काय झालं ते आपल्या ध्यान वर्गात सुरुवातीचं. पण हा जो परमार्थ आहे हा परमार्थ ऐन साधनेच्या मध्याच्या पुढचा आहे, सिद्धाच्या अवस्थेत जाण्यासाठीचा आहे.
की माझा प्रत्येक क्षण त्या जाणीवेतनं जेव्हा ती धारणा पक्की होते ना, तेव्हा त्या धारणेतनं मग मला खरा समाधीच्या जाणीवेत जायला मी तयार होतो. आणि ही धारणा जेवढी पक्की होईल तेवढा त्याचं 24 तासाचं जीवन हे सहज समाधी अवस्थेत जाईल. कारण ध्यान, धारणा, समाधी असाच प्रवाह आहे तो, लक्षात घ्या. त्यामुळे ही समाधी या जाणीवेपर्यंत पोचती करणारी जी धारणा आहे त्याला त्यांनी काय म्हटलंय, मेधा म्हटलेलं आहे. ही मेधा, ही शक्ती आहे. याला योगी अरविंद आत्मशोधाच्या शक्तीची जाणीव, ही आत्मशोधाची जाणीव आहे, ती मेधा आहे. आणि ही प्रत्येकामध्ये असते, फक्त ती शक्ती वाढवता यायला पाहिजे, लक्षात ठेवा. आणि ही ज्ञानाच्या अधिष्ठानात वाढवता येते. आणि ही माझी विभूती होय. म्हणून आपल्या मधली ही जी ईश्वराची शक्ती आहे हिला बघणं हे किती कर्तव्य झालं साधकाचं. मेधा, बऱ्याच लोकांची नाव आहेत मेधा, बरोबर ना. आपल्या सत्संगातल्या ग्रुप मधल्या म्हणा. पण ही मेधा म्हणजे काय प्रकरण आहे हे अशा प्रकारचं आहे. ती शक्ती आपल्याला कळली पाहिजे. आणि पुढे काय म्हणताय ते बघा, ही माझी विभूती आहे. आणि आत्मप्राप्ती करता शम दमादी साधनांचे दुःख आपण सर्व पाहिलं. यम, नियम, शमन, दमन, प्रत्येक गोष्टीचं आपल्या इच्छा वासनांचं दमन करायचं आहे आणि शमनही करायचंय, लक्षात ठेवा. काही गोष्टी, कारण आपण प्रापंचिक आहोत, त्यामुळे प्रपंचाचा आधार फार मोठा आधार आहे माणसाला, लक्षात ठेवा. त्यामुळे आपल्याला आपल्या इच्छा वासनाची पूर्ती करत जाणं हेही शमन आहे. आणि त्या शमनामधनं हळूहळू त्यातनं बाहेर पडता यायला पाहिजे. नाहीतर वय वर्ष 80 झाले तरी बटाटे वडेच खात बसला असेल तर त्याला काही लॉजिक नाही राहत बघा. आवडी तशाच राहिल्या, वासना तशाच राहिल्या, इच्छा तशाच राहिल्या, कारण मन तरुण आहे, म्हातारं शरीर होतंय, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे या रजोगुणी जाणीवा ज्या आहेत, या रजोगुणी जाणीवा म्हातारपणी सुद्धा माणसाला त्रास देऊ शकतात. म्हणून शमन आता वय आहे तर करून टाका गोष्टींचं. पुढे ते शमन झाल्यानंतर हळूहळू त्याच्यातनं पुढे सरका आणि त्या वृत्ती कायम स्वरूपी आपल्यामधनं घालून टाकायचा प्रयत्न करा. आणि काही गोष्टी कशा आहेत त्यांचं दमनच करणं गरजेचं आहे. दमनच करणं म्हणजे कसं, दुसऱ्याच्या घरात डोकावून पाहणे सहज वृत्ती आहे, लक्षात ठेवा. त्यांच्या घरात काय काय गरज काय आहे हे आपल्याला बुद्धी पुरस्सर हे नाहीसं करावं लागणार आहे. असते याच्या जाणीवा, बरोबर आहे की नाही. कारण नसताना धनसंचय करण्याच्या जाणीवा, या सर्व गोष्टी ज्या आहेत या बुद्धी पुरस्सर दमन करता येणार पाहिजे. म्हणून शम आणि दम या दोन्ही गोष्टींसाठी जी अंतरंग चतुष्टयाची मानसिकता लागते ना, ती मानसिकतेची जी शक्ती आहे ती शक्ती, ते धैर्य, त्याला धृती म्हटलेलं आहे, ती मी आहे. कारण हेच अतिमानस आपल्याला तयार व्हायचंय. आपल्याला ईश्वराच्या जाणीवेमध्ये आपली मानसिकता ईश्वराच्या मानसिकतेसारखी करायची आहे. मग हे करायला नको. मग ईश्वर सर्व रिजेक्ट कुठल्या दृष्टीने करत असेल, भोगून अभोक्ता ही जाणीव कशा प्रकारची असेल. मग ही धृती आहे, लक्षात ठेवा. ही धृती आपल्याला समजली पाहिजे. म्हणून ती शक्ती माझ्यामधली आहे. आणि पुढे म्हणतायत, कोणी अपकार केला असता उलट त्याच्यावर उपकार करण्याची वृत्ती न उठणे, अपकार करण्याची वृत्ती न उठणे, ही जी क्षमा ती माझी विभूती होय.
म्हणून कोणी आपल्याशी वाईट जरी वागलं तरी आपण रेसिप्रोकेटिव्हली वाईटच वागायला पाहिजे असं काही जीवनात प्रत्येक वेळा करण्याची गरज नाहीये. हे प्रसंगोचित सिच्युएशनल आहे. आणि कधीतरी म्हणजे अर्जुन हा कितीही क्षमाशील होता हे बघा. 14 वर्ष वनवास भोगला. त्याच्या अगोदर सुईच्या अग्रावर सुद्धा जमीन देणार नाही असं. आणि केवढा शौर्यवान होता. युद्ध झालं तेव्हा सगळ्यांना मारून टाकण्याची ताकद होती त्याच्यामध्ये. लक्षात ठेवा, एवढी शक्ती स्वतःमध्ये असून सुद्धा त्यांनी इतके वर्ष त्या सर्व पांडवांनी यांना कौरवांना क्षमाच केली ना. ते कधी त्यांची मर्यादा सोडून वागले नाही. उलट ते धर्मराजाचं असं सांगतात की भीमाला त्यांनी सांगितलेलं होतं जोपर्यंत मी माझ्या उजव्या पायाचा अंगठा वर करत नाही तोपर्यंत तो उठायचा नाही. द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळेच उठलं नाही. लक्षात ठेवा, ह्याला खूप वेगळ्या प्रकारची शक्ती लागते. क्षमेची जाणीव ही वेगळ्या प्रकारची. आणि आपण थोडस फुट्ट कोणी काय केलं की झालं आपलं संपलंच विषय. भांडणाला मोकळे. अवघड राहतं ना. पण हे आपल्याला कुठे ना कुठेतरी आपल्या जीवनात आणण्याचा प्रयत्न करता यायला पाहिजे. लक्षात आलं. त्यामुळे हे जे सर्व आपलं गणित आहे जीवनाशी रिलेटेड त्याच्यामध्ये या विभूती आहेत आणि या सगळ्या आपल्यामध्ये आहेत. म्हणून या शक्ती जेव्हा आपण आपल्यामधल्या कमी पडायला लागतात तेव्हा दुःख वाढायला लागतं. त्याचा उलटा विचार केला की आपल्या लक्षात येईल की दुःख का वाढतं. कारण आपण कोणाला क्षमा करू शकत नाही. आपल्यामध्ये धारणाच कमी पडते. बरोबर आहे की नाही. या सर्व गोष्टी त्याच्यामुळे ती मेधाच नाहीत आपल्यामधली जागृत. त्यामुळे सर्व गणित आपल्याला दुःखाच्या कारणाचं दुःखाला घेऊन जातं. एवं नारी माझारी या 7ही शक्ती मी अवधारी. म्हणून या ज्या 7 शक्ती नारी मधल्या नारी अवधारी म्हटले. ऐसे संसार गज केसरी म्हणता जाहरा. बघा काय शब्द वापरला. याप्रमाणे स्त्री जातीपैकी या 7 शक्ती माझ्या विभूती आहेत हे जाण. आणि असे संसार हत्तीचा नाश करणारा सिंह. अरे जरा मोबाईलचा लाईट लावा. झालं संपलंच आहे आता. आज काय गुरुवार नाहीये पण शुक्रवार आहे. आदित्य गेला. हा 2-3 लावा फक्त. तुमचा जरा इथं झाला म्हणजे मी संपवतो. बरोबर आहे की नाही. संसार हत्तीचा नाश करणारा सिंह भगवान श्रीकृष्ण म्हणाले आहेत. म्हणजे आता संसार सिंहाचा हत्ती वगैरे आता हे तुम्ही उपमा लक्षात घ्या. त्यात काही विश्लेषणात जात नाही मी. आता हे शेवटचं आहे. हे प्रियतम अर्जुना संपूर्ण वेदराशीची या सामा आत बृहत्साम जे प्रियोत्तमा तेमी म्हणे रमा प्राणेश्वर. संपूर्ण वेद राशीत श्रेष्ठ असलेल्या सामवेदात बृहत साम हे माझे स्वरूप आहे असे रमेचे प्राणेश्वर भगवान श्रीकृष्ण म्हणतात. हा विषय जरा थोडासा 1-5 मिनिटात मी संपवायचा प्रयत्न करतो पण महत्वाचा आहे. कारण काय म्हटले त्यांनी संपूर्ण वेद राशीत आपल्याला ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद सर्व माहिती आहे. तर याच्यामध्ये आपण मागे एकदा युजस याचा अभ्यास केलेला आहे. बरोबर आहे की नाही. ऋत्सचा केलेला आहे. बरोबर. म्हणजे ऋग्वेदातल्या ऋत्स मंत्र आहेत, युजस मंत्र आहेत आणि साम मंत्र आहेत म्हटलेलं आहे. आता हा मी अभ्यास करत असताना आपण त्याला असं म्हटलं होतं की हा जो ऋत्स आहे हा सत्यमची जाणीव देतोय आपल्याला कुठेतरी. युजस जो आहे म्हणजे ऋग्वेदातले जे मंत्र आहेत असं म्हणू अगदी स्पष्टपणे. तर ऋग्वेदातले जे मंत्र आहेत ते मंत्र हे ईश्वराच्या जाणीवेतले मंत्र आहेत. लक्षात घ्या. आणि यजुर्वेदातले जे मंत्र आहेत ते ईश्वराच्या स्वरूपामध्ये कार्य करणाऱ्या रजोगिणी शक्तीचे आहेत. लक्षात घ्या. युजस म्हटले. आणि
साम जे आहे ते या दोरीही शक्तींमधनं म्हणजे सच्चिदानंद स्वरूपातल्या ईश्वरी शक्तीतनं जी पराशक्ती बाहेर आलेली आहे त्या परेमधनं जी अपरा कार्य करायला लागली त्या अपरेमध्ये एक प्रकारचं सुसंवादित्व आणण्याचं जे काम केलं जातं त्याला सामाचे मंत्र म्हटलेले, सामवेदाचे मंत्र. बघा हे असं खोल आहे जरा थोडं. आणि हीच जाणीव इथं आपल्याला कशा प्रकारे सांगितले. म्हणून संपूर्ण वेद राशीत म्हणजे सगळे वेद, चारही वेद जरी गृहीत धरले तुम्ही तरी त्या चारही वेदामध्ये सामवेदात बृहत साम हे माझे स्वरूप आहे. आता मी जे तुम्हाला सांगितलं की ईश्वराचं जे स्वरूप आहे ते सत्यम, ऋतत आणि बृहत, बरोबर. ही जी तीन स्वरूप आहेत तर सत्यम म्हणजे मूळ सत्य स्वरूपाची, मूळ अस्तित्वाची जाणीव झाली. ऋतत म्हणजे त्याची निर्दोष न्याय अपरेमध्ये चालणारं कार्य झालं, बरोबर आहे की नाही. आणि त्याच्यामध्ये पुढे येणारं बृहत आणि त्या कार्याचं विशालत्व आलं, बृहत म्हणजे. आणि याच्यामध्ये एक प्रकारचं सामंजस्य ज्या जाणीवेतनं येतं, युनायटेड, वननेस, युनायटेड आणि हार्मनी, हे जे सुसंवादित्वाची अतिमानसिक जाणीव आहे ते जे स्वरूप आहे ते मी आहे. लक्षात आलं का कसे अरविंद कुठं कुठं फिरतायत बघा, तुमच्या लक्षात येईल. केवढा अभ्यास होता या, उगाच ऋषी नव्हते हे लोक, बरोबर आहे की नाही. योगी अरविंदांना ऋषी म्हणतात म्हणजे ते याचे अगस्त्य ऋषींचा अवतार म्हणलं जातं, त्याची कारणच ही आहेत. म्हणून त्या तत्वज्ञानाचा बेसच खूप वेगळ्या प्रकारे चालतोय सगळा. तुम्ही वाचा त्यांचं म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एनिवे, तर म्हणून हे माझे स्वरूप आहे. म्हणून हा बृहत साम जो आहे, बृहत साम म्हणून हा विशाल प्रकारचा जो सुसंवाद दिसतोय आपल्याला, सगळं विशाल तत्वावरती चालले बघा. 84 लक्ष योनींमधून कोट्यावधी जीव जंतूंची निर्मिती चालू आहे. त्यांचा उत्पत्ती आहे, स्थिती आहे आणि लयही आहे. आणि प्रत्येकाची संवेदना त्या सूर्याच्या अनंत किरणाप्रमाणे प्रत्येक जण त्या ईश्वराशी बांधलेला आहे. पूषण्ये कर्षे यमसूर्य प्राजापत्य व्यूह रश्मीन समूह तेजो यत्ते रूपम, ते त्याचं स्वरूप आहे की प्रत्येक जीव त्या ईश्वरी तत्वाशी बांधलेला आहे. तत्ते पश्यामी ओ सावसो पुरुषा सोहम अस्मी, ही ती जाणीव आहे. आत्मज्ञानाची जाणीव अशा स्वरूपामध्ये प्रगल्भ होत जाते. त्या भूमिकेतनं ते म्हणतायत की तो बृहत साम जो आहे, सुसंवादित्व, प्रत्येक ग्रह गोल त्याच्या जाणीवेमध्ये, त्याच्या गतीमध्ये अंतरंगात कुठल्याही आधाराशिवाय फिरतो आहे, तोलून धरलेला आहे. केवढं सुसंवादित्व आहे बघा की तुम्ही. बघण्याची दृष्टी पाहिजे, एवढी विशालता आपल्या दृष्टीत यायला पाहिजे, लक्षात ठेवा. आणि तेवढीच सूक्ष्म जाणीव त्या अणुरेणू मध्ये पण आहे. कुठलाही इलेक्ट्रॉन उगाच बसल्या बसल्या कुठल्या तरी प्रोटॉनवर जाऊन धडकलाय असं कधी झालेलं नाहीये, लक्षात ठेवा. ते तर किती छोट आहे आणि किती गती आहे त्याच्यामध्ये त्या इलेक्ट्रॉन्सला, पण ते एकमेकांमध्ये आदळत नाहीये. नाही तर काय होईल या भिंतीचं असल्यात आदळायला लागले तर. बघा हे साधं गणित आहे ना. केवढं सुसंवादित्व आहे. आणि हे सुसंवादित्व आपल्याला सूक्ष्मातही दिसतंय, विशालत्व दिसतंय, ते स्वरूपातही आहे, आपल्याही शरीरात तेच आहे आणि विश्वरूपातही आहे. म्हणून स्वरूपी विश्वरूप देखिले, विश्वरूपी स्वरूप सामावले, स्वरूपा विश्वरूपा आगळे नित्य तत्व, ही त्या सुसंवादित्वाची मूळ धारणा जी आहे ती अशा प्रकारची आहे. तर या मोडवरती आपण आता थांबूयात. हरिओम हरिओम हरिओम.